आमची शाळा चालू करा, 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 आमची शाळा चालू करा. विद्यार्थ्यांचं नुकसान थांबलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान थांबलं पाहिजे. आमची शाळा चालू करा, आमची शाळा सुरू करा, 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 शाळा. काय सांगतील, काय प्रश्न निर्माण झाले? माझे नाव स्नेहा नारायण समुद्रे बोरंबी. आता इयत्ता 10वी या वर्गात शिकणार आहे, पण अचानक शाळा बंद झालेली आहे. 15 जूनला आम्ही या शाळेत आलो. नंतर असं आम्हाला समजलं की ही शाळा बंद झालेली आहे. मग आम्ही दररोज येतो या शाळेमध्ये. शिक्षक तर येतच नाहीत, आम्ही दररोज येतो, शाळेच्या नियमानुसार वागतो, येतो, होईल तेवढा अभ्यास करतो, येईल तेवढं करतो. आणि दररोज आज शाळा सुरू होईल, उद्याच्याला येतील शिक्षक, आज शाळा सुरू होईल, पण आणखीन एकही शिक्षक आणि एकही कोणीही या शाळेमध्ये आलेलं नाही. तर आमची एकच मागणी आहे, फक्त ही शाळा सुरू व्हावी. माझे नाव स्वप्नील बालाजी कुवागू. मला खूप शाळेची आठवण येते. मी इयत्ता 9वीला आहे. मग आमची शाळा लातूरला गेली. आम्ही लातूरला गेला तर तिथले सर म्हणले की आम्ही म्हणले की ह्या शाळेत यावं लागेल. आमचे आई वडील म्हणले आम्हाला असं घालू शकत नाही एवढ्या लांब. मग त्याने आमच्या त्याच्या हातात दिल्या आणि आम्हाला असं म्हटले की म्हणजे दुसऱ्याकडे आम्ही शिकूया, पण आमच्याकडे दुसऱ्याकडे जायची परिस्थितीच नाही. ह्या शाळेत जायची आमची परिस्थिती आहे, म्हणून आम्ही ह्या शाळेत सकाळी 10 वाजता येतात आणि 4 वाजता जातात घरी. शाळेची आठवण येते? हा येते. काय झालं मग? हा काय झालं शाळेत? शाळेला कुलूपच आहेत. आम्ही बाहेर बसतात अभ्यास करत. काय वाटतं? शाळा उघडावी. मला सांगा काय झालं नेमकं आणि काय विद्यार्थ्याचा काय चाललंय विद्यार्थ्याला? नमस्कार, माझं नाव पंचशीला विठ्ठलराव जगधने. बोरगाव खुर्द या गावची मी CRP आहे. गेल्या 30 वर्षापासून इथं आमच्या गावामध्ये राजीव गांधी विद्यालय म्हणजे आवशेकरांची संस्था आहे. ही अतिशय चांगल्यारीत्या इथं म्हणजे विद्यार्थी घडलेले, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक या शाळेमधून बाहेर पडलेले. तर ही अचानक शाळा बंद केलेली आहे संचालकांनी. तर माझं एकच विनंती आहे की परत शाळा चालू करावी. आणि ते शाळा का बंद केली याचे कारण अद्याप ग्रामस्थांना संचालकांनी कळवलेलं नाही. तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला स्थलांतरित करायचंच होतं शाळेचं, तर तुम्ही ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायला पाहिजे होता संचालकांनी. तर म्हणजे एकतर्फी म्हणजे ग्रामस्थांच्या डोक्यात त्यांनी संचालकांनी दगड घातलेला आहे. दगडच नाही तर जे मुलांचं आणि मुलींचं जे नुकसान होत आहे, तर याला संचालक आणि शासन जबाबदार आहे. आणि स्थलांतर करताना ही कुठलीही प्रोसिजर एका दिवसात किंवा एका रात्रीत होणारी नाही. तर याला तेच पूर्ण जबाबदार आहे स्थलांतर होण्यासाठी, स्थलांतर करण्यासाठी. आणि जे काही आम्ही आमच्या परीने सरपंच साहेबांनी गावात मुलांसाठी शिक्षणासाठी जे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, तात्पुरती स्थगिती मिळवलेली आहे. तर ती तात्पुरती स्थगिती न करता कायमस्वरूपी स्थगित करावे आणि परत पुन्हा शाळा चालू करावी. आणि ज्या प्रोसिजर प्रमाणे तुम्ही आता परत आम्हाला आणखीन असं कळवलं जाईल की प्रोसिजर चालू आहे, शाळा चालू होईल आज ना उद्या प्रोसिजर प्रमाणे शाळा चालू होईल. पण आता जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे याला जबाबदार संचालक आहे का शासन आहे, याचा आम्हाला जॉब पाहिजे. आणि जर का शाळा नाही चालू झाली तर आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा आम्ही संचालक आणि प्रशासनाला दिलेला आहे आणि देणार आहोत. शाळा चालू करा, शाळा चालू करा, शाळा चालू करा. धन्यवाद. मला सांगा काय नेमकं झालंय शाळेचं, कशामुळे सगळे प्रश्न निर्माण झाले? मी अजय समुद्रे ह्या गावचा सरपंच आहे. 15 जूनपासून नेहमी शाळा चालू व्हायला पाहिजे त्या शैक्षणिक वर्षाची पण शाळा चालू झाली नाही. विद्यार्थी शाळेमध्ये 15 जून आल्यानंतरच विद्यार्थ्याकडनंच पालकांना आणि पालकांनंतर आम्हाला समजलं की शाळा बंद आहे. म्हणून आम्ही चौकशी केली असता समजलं की शाळेचं स्थलांतर झालेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही अर्ज वगैरे दिले आणि त्याला स्थगिती मिळवलेली आहे. पण संस्था चालकाचं आणखीन उत्तर आलं नाही, पुढील कारवाई करायची राहिलेली आहे. पण आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की लवकरात लवकर आपण ते प्रश्न मार्गी लावू. पण आमच्या विद्यार्थ्यांना तितका असं म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे की ते शाळेत रोज येतात आणि बसतात शाळेमध्ये. त्यांना ऊन वारा पोषणाचा फार त्रास व्हायला लागलेला आहे आणि ते शैक्षणिक नुकसान 100% होणार आहे ही शाळा चालू झाली नाही तर. काही करून शासनाने ही शाळा चालू करावी आणि बोरगाव, रायगाव आणि पिंपरी ह्या गावांचं जे विद्यार्थी आमच्या येतात त्या सर्वांचं शैक्षणिक नुकसान टाळावं ही विनंती आहे.